विज्ञानाची गती आणि आयुर्वेदाची प्रगती जेव्हा एकत्र येतील तेव्हा काय घडेल? विचार करा, जर आपल्या हजारो वर्षांच्या वैदिक ज्ञानाला आधुनिक विज्ञानाची जोड मिळाली तर आरोग्याची व्याख्या किती बदलेल? 10वी उत्तीर्ण झालेल्या तरुण मित्रांनो, तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी या ठिकाणी चालून आलेली आहे. वैदिक परंपरा आणि आधुनिक दृष्टिकोन. आता 10वी नंतरच बना आयुर्वेदाचे महानायक. मित्रहो, नवी दिल्लीच्या केंद्रीय संस्कृत विद्यापीठाने आयुर्वेदाला एक अत्यंत आधुनिक आणि नव स्वरूप दिले. या वर्षापासून खास 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सुरू झालाय आयुर्वेद गुरुकुलम अर्थात BAMS अभ्यासक्रम. मित्रहो, 7.5 वर्षांचा हा एक असा एकात्मिक म्हणजेच इंटिग्रेटेड प्रवास आहे, जो तुम्हाला थेट यशाच्या शिखरावरती घेऊन जाईल. यामध्ये सुरुवातीचे 2 वर्ष प्री आयुर्वेद गुरुकुलम आणि शिक्षणासाठी असतील, त्यानंतरचे 4.5 वर्षे आणि मग BAMS शिक्षणासाठी आणि शेवटी 1 वर्षाची अनिवार्य प्रॅक्टिकल इंटर्नशिप असेल. मित्रहो, पारंपरिक वैदिक मूल्य आणि आधुनिक वैद्यकशास्त्र यांचा मेळ घालून खऱ्या अर्थानं या ठिकाणी जागतिक दर्जाचे आयुर्वेद तज्ज्ञ तयार करणे हाच या उपक्रमाचा मुख्य ध्यास आहे. आता प्रश्न पडला असेल, मी यासाठी पात्र आहे का? तर ऐका, जर तुम्ही कोणत्याही मान्यता प्राप्त किंवा राज्य संस्कृत बोर्डातून 10वी उत्तीर्ण असाल तर तुम्ही या क्रांतीचा भाग होऊ शकता. यासाठी 31 डिसेंबर 2026 रोजी तुमचे वय किमान 15 वर्षे आणि कमाल वय 25 वर्षे असणे आवश्यक आहे. गुणांची अट म्हणाल तर सामान्य वर्गासाठी 10वीत किमान 50%, तर SC, ST आणि OBC वर्गासाठी किमान 40% गुण असणे अनिवार्य आहे. वय फक्त 15, पण ध्येय एकदम मजबूत. डॉक्टर बनण्याचा हाच आहे सर्वात वेगवान महामार्ग. मित्रहो, या सुवर्ण संधीची चावी दडली आहे एका परीक्षेत. तिचं नाव आहे नीट PA म्हणजेच प्री आयुर्वेद प्रवेश परीक्षा. ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेतली जाईल. परीक्षेचा कालावधी 150 मिनिटांचा असेल, ज्यात 120 प्रश्न जे बहुपर्यायी असणार आहेत. प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण असून सर्वात जमीच बाजू म्हणजे यामध्ये नकारात्मक गुणदान म्हणजेच निगेटिव्ह मार्किंग नाही. त्यामुळे अजिबात न घाबरता आत्मविश्वासाने परीक्षा द्या. या परीक्षेचा अभ्यासक्रम 3 भागात विभागणी केली आहे. अ मध्ये आहे संस्कृत वाङ्मयांचा परिचय, वेद, पुराणे, रामायण, महाभारत, दर्शन, भारतीय संस्कृती आणि व्याकरण असणार आहे. भाग 2 अर्थात ब मध्ये तुमचे आवडते सायन्स विषय म्हणजेच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र यांचा समावेश असणार आहे. भाग 3 अर्थात क मध्ये काय असणार आहे? आयुर्वेदातील संस्कृत वाङ्मय, पुराण, इतिहास, व्याकरण, दर्शन आणि भारतीय ज्ञान परंपरे संबंधित असणारे विषय असणार आहे. मित्रहो, वेळ फार कमी आहे. या महत्वाच्या तारखा आत्ताच नोंदवून घ्या. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया जुलैच्या 3ऱ्या आठवड्यापासून सुरू होणार आहेत आणि तुमची परीक्षा 30 ऑगस्ट किंवा 6 सप्टेंबर 2026 रोजी नियोजित आहे. त्यामुळे तयारीला लागा. या अभ्यासक्रमाची अधिक माहिती, नमुना प्रश्नपत्रिका आणि मार्गदर्शक सूचना विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावरती उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. तुम्हाला काही शंका असल्यास किंवा अधिक माहिती असल्यास राज्य अभ्यास मंडळाचे सदस्य डॉक्टर प्रसाद शास्त्री कुलकर्णी यांनी दिलेल्या 01520976 या क्रमांकावर किंवा IKS@sanskrit.ac.in या ईमेल वरती सुद्धा तुम्ही थेट संपर्क साधू शकता. मित्रहो, ज्ञान आपले आणि विज्ञान जगाचे पाऊल टाका आयुर्वेद गुरुकुलमध्ये, कारण भविष्य आहे तुमच्या हाताचे. आजच अर्ज करा आणि नव्या युगाचे धन्वंतरी व्हा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि काही सूचना असेल, काही सांगत असेल तर कमेंट्स करा. आणि जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.